हिंद जय सनातन बंधू आणि भगिनींनो, आपण गेली 20-25 वर्षापासून हे ऐकतोय की पृथ्वी बुडणार आहे, जग बुडणार आहे, माणसं मरणार आहेत वगैरे. परंतु मी लहान असताना 1980च्या काळापासून हेच ऐकतोय की पुढच्या वर्षी पृथ्वी डुबणार आहे, 10 वर्षांनी पृथ्वी डुबणार आहे, 1990मध्ये पृथ्वी डुबणार आहे, जलप्रलय होणार आहे, बॉम्ब हल्ले होणार आहेत. तेव्हापासून ह्या गोष्टी मी कंटिन्यू ऐकत आलेलो आहे. आणि 1980च्या काळापासून, त्यावेळेस मी 10-12 वर्षाचा असेल कदाचित, तर त्या काळामध्ये रशियाची प्रयोगशाळा अंतराळामध्ये होती. तिचं नाव होतं स्कायलब. त्या काळामध्ये तिचे कार्य संपले होते आणि तशा अवस्थेमध्ये त्या काळात चर्चा सुरू झाली की आकाशातून काहीतरी पडणार आहे, खूप मोठं संकट येणार आहे आणि ते आपल्याच गावावर पडणार आहे आणि आपण मरणार आहेत. आणि आम्हाला ते म्हणजे भीती वाटायची. आणि जे काही वयस्कर महिला वगैरे होत्या त्यांनी अक्षरशः अंगावरले सोने मोडून चांगले चांगले पदार्थ करून खाल्ले व उद्या मारायचे, आज चांगलं करून खा, विषय संपला. आणि ज्या जो दिवस सांगितला होता किंवा जो वार सांगितला होता, जी तारीख सांगितली होती ती निघूनही गेली. आज त्याला जवळपास 40-50 वर्ष होत आलेत आणि तो काळ निघून गेला. असे कितीतरी दिवस उलटून गेलेत. आणि अशा कालावधीमध्ये आपण प्रत्येक वेळेस ऐकतो की जग बुडणार आहे, पृथ्वी डुबणार आहे, सगळं काही मानववस्ती नष्ट होणार आहे. म्हणजे पेपरला वाचतो, न्यूज चॅनल टी व्हीवर बघतो, मोबाईलवर तर बाबा मोबाईलवर तर विचारूच नका. प्रत्येकजण ते पाऊस जरी पडणार असला तरी जग बुडणार आहे, महाराष्ट्र डुबणार आहे. म्हणजे काय होतं की ह्या अफवांनी माणसाची मानसिकता बदलून जाते आणि जे विधी लिखित आहे ते चुकत नाही, एवढं निश्चित आहे. आता नासाच्या शास्त्रज्ञांनी एक संशोधन केलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण आता थोडं वैज्ञानिकदृष्ट्या बघू. पृथ्वी आणि चंद्र हे कधी जन्मले आणि हे केव्हा नष्ट होणार वगैरे, थोडक्यात आपण त्यांच्या उत्पत्तीपासून सुरुवात बघू. नासाच्या शास्त्रज्ञांच्या मते त्यांनी जे आतापर्यंत रेडिओ ॲक्टिंग जे संशोधन असतं, किरणोत्सर्ग पद्धती, त्याच्या मार्फत, त्या किरणाच्या मार्फत जे संशोधन केलं जातं, त्याच्या आधारे त्यांनी एक तर्क काढलेला आहे की पृथ्वी 4.6 अब्ज वर्षापूर्वी अस्तित्वात आली. काय? पृथ्वी 4.6 अब्ज वर्षापूर्वी अस्तित्वात आली. आणि त्याच्या काही काळानंतर, म्हणजे पृथ्वी नवीनच असेल, ती थंड होत असताना, हा सुरुवातीला आगीचा गोळा वगैरे होता, हे सगळं ठीक आहे. ही थंड होत असताना या पृथ्वीवर थिया नावाचा एक मंगळाच्या आकाराचा मोठाच्या मोठा ग्रह 70,000 प्रति सेकंद ह्या वेगाने, आता मी काय सांगतोय, मी सांगत नाही, शास्त्रज्ञांनी लावलेला शोध मी तुम्हाला सांगायला. त्यांनी काय सांगितलंय, थिया नावाचा ग्रह मंगळाच्या आकाराचा 70,000 प्रति सेकंद ह्या वेगाने पृथ्वीवर येऊन आदळला.
काय झालंय, पृथ्वीवर येऊन तो ग्रह आदळला आणि त्याच्या आदळण्यामुळे जो स्फोट झाला, त्या स्फोटापासून म्हणजे तो जमिनीमध्ये तर धसला, त्याचा विषय नाही, पण त्याच्या धसण्यामध्ये पृथ्वीमधून जे तुकडे बाहेर पडले आणि त्या थिया नावाच्या ग्रहाचे जे तुकडे बाहेर पडले, ते सर्वच्या सर्व तुकडे अवकाशामध्ये फेकल्या गेले आणि त्या फेकल्या गेलेल्या तुकड्यांपासून चंद्राची उत्पत्ती झाली. आता शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे की हे तुकडे पृथ्वीच्या वातावरणामध्ये किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेमध्ये जवळपास 24,000 किलोमीटर अंतरावर ते फिरत होते. म्हणजे आज जो चंद्र दिसतोय आपल्याला, ह्याच्या 15 पटीचा तो आकार होता आणि हे फिरत असताना याचा एक त्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण निर्माण झालं आणि ते सगळेच्या सगळे तुकडे एकत्र होऊन चंद्राची निर्मिती झाली. आता चंद्राची निर्मिती झाली त्यावेळेस तो पृथ्वीपासून 24,000 किलोमीटरवर होता आणि किती मोठा दिसत होता, आजच्या चंद्राच्या 15 पट मोठा दिसत होता, असं शास्त्रज्ञाचं मत आहे. म्हणजे तो त्यावेळेस किती मोठा दिसायचा, 24,000 किलोमीटर अंतरावर तो आपल्याला एखाद्या फुटबॉलच्या मैदानासारखा म्हणा किंवा बराच मोठा म्हणायला हरकत नाही. 15 पट म्हणजे खूप मोठा झाला आणि तेवढा मोठा चंद्र आपल्याला दिसायचा. आज जो दिसतोय त्याच्यापेक्षा 15 पट. मग एवढा मोठा चंद्र हळूहळू ह्या विश्वाची, हे जे ब्रह्मांड आहे याचा विस्तार होत चालला. हे काय व्हायला लागलं, प्रसरण पावत चाललंय, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. आणि कुठली गोष्ट प्रसरण पावली किंवा वय झालं की तिचा लय होत असतो. ज्या भौतिक गोष्टी ज्या आहेत, जे दिसतंय ते एक दिवस नष्ट होणार हे निश्चित आहे. तर मग ह्या गोष्टी प्रसरण पावत चाललं, विश्व प्रसरण पावत चाललं म्हणजे ते पसरायला लागलं. पसरत असताना हे एकमेकापासून दूर चाललेले आणि प्रत्येक 20 लाख वर्षानंतर चंद्र हा पृथ्वीपासून किती किलोमीटर दूर चालला आहे, जवळपास 75 ते 76 किलोमीटर 20 लाख वर्षामध्ये तो दूर चालला. म्हणजे एका वर्षात चंद्र 3.8 सेंटीमीटर इतका 3.8 सेंटीमीटर इतका वर्षाला तो पृथ्वीपासून दूर चालला आहे. तर पृथ्वी सूर्यापासून किती सेंटीमीटर दूर चालली आहे, 1.5 सेंटीमीटर. गणित पहा कसं आहे, पृथ्वी सूर्यापासून 1.5 सेंटीमीटर दूर चालली आणि चंद्र पृथ्वीपासून 3.8 सेंटीमीटर दूर चालला आहे. म्हणजे चंद्र 20 लाख वर्षामध्ये 76 किलोमीटर दूर जातोय. तर त्याची निम्मी पृथ्वी सूर्यापासून दूर चालली. म्हणजे 35 ते 33 किलोमीटर पृथ्वी 20 लाख वर्षामध्ये सूर्यापासून दूर चालली. हा झाला भाग. आता पृथ्वीची खरी उत्पत्ती कधी झाली हा शास्त्रज्ञाचा अंदाज मी तुम्हाला सांगितला, बरोबर आहे. शास्त्रज्ञाचा अंदाज सांगितला. आता त्यांचं म्हणणं आहे की चंद्र हा 4.5 अब्ज वर्षानंतर अस्तित्वात आला. म्हणजे पृथ्वी 4.6 अब्ज वर्षापूर्वी, म्हणजे 1000 वर्षाचा किंवा ते थोडाफार फरक, आणि त्यानुसार त्या चंद्राची उत्पत्ती अस्तित्वात झाली. म्हणजे 4.5 अब्ज वर्ष किंवा 51 असं त्यांचं म्हणणं आहे. मग
त्या काळामध्ये चंद्राची उत्पत्ती झाली असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. मग हे ब्रह्मांड, हे विश्व केव्हा अस्तित्वात आलं, हे आपल्या भारतीय पुराणामध्ये, भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू ग्रंथामध्ये याचं वर्णन करताना ऋषीमुनी सांगतात की 13 अब्ज वर्षापूर्वी हिंदू धर्म, सनातन संस्कृती ही 13 अब्ज वर्षापूर्वी अस्तित्वात होती. आता बघा हे कॅल्क्युलेशन, म्हणजे हिंदू संस्कृती सांगते की बाबा आमचा हिंदू धर्म, आमचा सनातन धर्म हा 13 अब्ज वर्षापूर्वी अस्तित्वात होता. मग पृथ्वी, शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीला किती वर्ष अस्तित्वात आली? 4.5 किंवा 6.5, 4.6 अब्ज वर्षापूर्वी. मग कितीचा फरक पडायला लागला? 9 अब्ज वर्षाचा फरक पडतो. म्हणजे नेमकं खरं कोण? तर मग यांचा अंदाज वाढत चाललेला आहे. शास्त्रज्ञाचा अंदाज काय आहे? ते वाढत चाललेले आहे. आता मी तुम्हाला कॅल्क्युलेशन, आता मला तर जास्त गणित येत नाही, तरी मी तुम्हाला अंदाजे सांगतो, तुम्ही कॅल्क्युलेशन करा. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 4 युग सांगितलेले: सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. तर हे 4 युग आहेत. 4 युगाची गणना कशी सांगितलेली की 17,12,000 वर्ष हे सत्ययुगाचे आहेत. त्रेतायुग 12,96,000 वर्षाचं आहे आणि द्वापारयुग 8,64,000 वर्षाचं आहे आणि कलियुग हे 4,32,000 वर्षाचं आहे. सगळ्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर 43,20,000 वर्ष येतात 4 युगाचे. आता हे 4 युगाचे कॅल्क्युलेशन जर केलं तर एवढं येतं. तर मग त्रेतायुगामध्ये, आता मी सत्ययुगाचं सांगत नाही, परंतु त्रेतायुगामध्ये रावणाने 14 चौकडी राज्य केलं होतं. त्रेतायुगाच्या काळामध्ये किती? 14 चौकडी राज्य केलं होतं. म्हणजे ह्या जे 4 चौकडी, ही 4 चौकडी एक वेळेस येऊन गेली म्हणजे 1 चौकडी, अशा 14 चौकड्या त्यांनी राज्य केलं होतं. मग आता 46 लाख गुणिले 20,000 तुम्ही कॅल्क्युलेशन करा, म्हणजे तुमचं समाधान होईल, माझंही समाधान होईल. माझ्या हिशोबाने 60 कोटी ते 6.5 कोटीच्या जवळपास रावणाचं राज्य जातं. त्यांनी ते राज्य जे केलेलं आहे ते कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगितलं आहे, 14 चौकडी. मग आता 60 कोटी जर समजा कॅल्क्युलेशन जर झालं तर मग पृथ्वीची उत्पत्ती किती वर्ष झाली कॅल्क्युलेशन करा, तुमच्या लक्षात येईल की पृथ्वी किती जुनी आहे. आणि ज्यावेळेस आपले पुरोहित, आजचे सोडा, परंतु जे समजा काशी, पैठण वगैरे या तीर्थाच्या ठिकाणी जे पुरातन पंडित आहेत, ते संकल्प सोडताना असं म्हणजे काय असतं, मी तुम्हाला सांगतो, हातावर पाणी घेतात असं तळ हातावरती, त्याच्यामध्ये अक्षिदा वगैरे टाकतात, हळदी कुंकू टाकतात आणि तो संकल्प सोडताना ते 13 अब्ज वर्ष त्या संकल्प करताना त्याचा उल्लेख 13 अब्ज वर्ष जम्बूद्वीपे भरतखंडे भरतवर्षे असा उल्लेख करतात. म्हणजे 13 अब्ज वर्षापूर्वी ही संस्कृती अस्तित्वात होती असा उल्लेख पूर्वीचे लोक करतात. म्हणजे मी सांगतोय म्हणून नाही आहे, पण तुम्ही कधी जर समजा एखादी पूजा वगैरे करायला लागले तर ते लक्ष देऊन बघा, किंवा मग जे जुने ब्राह्मण वगैरे असतील त्यांच्याशी चर्चा करा, जे पंडित असतील. आता ब्राह्मणामध्ये आणि पंडितामध्ये खूप फरक पडतो, ते तुम्ही एखादा एपिसोडमध्ये आपण बघू.
परंतु आपला आजचा विषय काय झाला आहे की पृथ्वीचा अंत होईल का आणि चंद्राचा अंत होईल का. तर हे जे पृथ्वीवरती ज्या घटना घडतात, कोणत्या, भूकंप येणं, त्याच्यानंतर भरती ओटी होणं, समुद्राच्या लाटा आवाढव्य अशा स्वरूपामध्ये अस्तित्वात येणं, अशा प्रकारचा जो कालावधी आहे, तो नैसर्गिकरित्या जो उत्पन्न होतो त्याचे कारण मी तुम्हाला सांगतो. परंतु सध्या आपण 13 अब्ज वर्ष आणि 4.5 अब्ज वर्ष याचं थोडक्यात चर्चा करू. तर मग हिंदू ग्रंथामध्ये हा उल्लेख सांगितलेला आहे की 13 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वी अस्तित्वात आली. आता मग पृथ्वी अस्तित्वात आली, ती संपणार कधी. इकडे शास्त्रज्ञ रोज नवनवीन संशोधन करतायत, ते खडकाचा अभ्यास करून संशोधन मांडतायत, सगळ्या गोष्टी करतायत. मी मागही सांगितलं की पाणी एक असं ऑब्जेक्टिव्ह आहे, ज्याला आपण पदार्थ आहे, तो पदार्थ आपल्याला अब्जावधी वर्षाचं ज्ञान प्राप्त करून देईल. त्या पाण्यामध्ये पाणी कधी संपलंच नाही ना. ज्या दिवशी पृथ्वीवर पाणी अस्तित्वात आलं, किमान 10,000 वर्ष लागली असतील पृथ्वी उत्पन्न झाल्यानंतर पाणी यायला, किंवा 1 अब्ज वर्ष गेलं असेल. पण तंतोतंत ज्ञान मिळेल ना पाण्याचं संशोधन केल्यानंतर. पाणी तेच आहे, पाणी बदललं नाही ना. पाणी काय झालेलं आहे, सर्कल सिस्टम झालेली, सायकल सिस्टम. पाणी काय होतं आहे, वाफ होती, आकाशात जातं आहे, बर्फ होतं, बर्फ होऊन त्याला थंड हवा लागली, परत पाणी होऊन पावसाच्या स्वरूपामध्ये ते परत पृथ्वीवर येतं आहे. परंतु जे समुद्रातलं पाणी, ते पाणी बदललं आहे का, नाही. ते पाणी जशाला तसंच आहे, त्या पाण्याचं अस्तित्व कायम आहे. आता प्रत्येक वेळेस आकाशामधून वेगवेगळे ग्रह पृथ्वीवर आदळणार, सगळ्या गोष्टी होणार, पृथ्वीवर पाणी पडणार, ते ग्रहाचे तुकडे पडणार, ते नवीन ग्रह अस्तित्वात येणार. याच्यापेक्षा पाण्याचं संशोधन जर केलं, पाणी कधी अस्तित्वात आलं, 100% पृथ्वीची उत्पत्ती कळणार. तंतोतंत थोडा 1000-1200 वर्षाचा फरक पडेल किंवा एखादा अब्जेचा फरक पडेल, पण तंतोतंत पाण्याने, आणि पाणी हे असं एक संशोधन आहे, सुपर कॅम्प्युटर आहे पाणी. तुम्ही पाण्याला ज्या पद्धतीनं यूज कराल त्या पद्धतीने ते आपल्याशी वागतं. मी मागं एका प्रयोगांती तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही त्या पाण्याला बोला, त्याच्याशी संवाद करा, पाणी तुमच्याशी संवाद करायला लागेल. म्हणजे काय असतं, आपण, आणि पाणी हे सजीव आहे. पाणी काय आहे, सजीव आहे. त्याच्यामुळं ते आपल्याबरोबर संवाद साधू शकतं. फक्त आपल्याला त्याची भाषा कळायला पाहिजे, ते बरोबर आपल्याशी बोलू शकतं. आणि तो संवाद एकदा साधला की 100%, कारण ती जलदेवता आहे आणि आजच्या घडीला ती पृथ्वीवर अस्तित्वात आहे. त्याच्यापासून आपल्याला हजारो वर्षाचं ज्ञान मिळू शकतं. कोणती मानवसृष्टी अस्तित्वात कधी आली, जीवसृष्टी अस्तित्वात कधी आली, सगळ्या गोष्टीचं ज्ञान, पृथ्वी अस्तित्वात कधी आली, चंद्र अस्तित्वात कधी आला, ब्रह्मांड कधी अस्तित्वात आलं, विश्व कधी अस्तित्वात आलं, ज्याला आपण युनिवर्स म्हणतो इंग्लिशमध्ये, हे युनिवर्स अस्तित्वात केव्हा आलं, हे ज्ञान आपल्याला पाण्यापासून होऊ शकतं. आणि गेली हजारो वर्षापासून संशोधन चालू आहे. वेगवेगळे शास्त्रज्ञ शोध लावत आहेत की पृथ्वी, मेन मुद्दा, पृथ्वी अस्तित्वात कधी आली, समाप्त कधी होणार आहे, तिचा अंत कधी होणार आहे, हे नंतरचा विषय. हे काय, जे रिकामटेकडे लोक आहेत ना, हे सांगतायत न्यूज चॅनल माझ्यासारखे. आता मी तुम्हाला सांगतोय ना,
माझ्यासारखे लोक तुम्हाला सांगतात की बाबा पृथ्वी उद्या नष्ट होणार आहे, 6 वर्षानं नष्ट होणार आहे, झिरोचा आकडा ज्या अंकामध्ये येईल त्या वर्षी पृथ्वी नष्ट होणार आहे. म्हणजे ह्या काल्पनिक गोष्टी आहेत. आणि तुम्हाला सांगतोय मी की ज्या दिवशी भारतीय संस्कृतीचं आणि ग्रंथाचं ज्ञान सर्वांना होईल, त्या दिवशी पृथ्वीचा उलगडा होईल. किंवा तुम्ही पाण्यावर संशोधन करा. पाण्यावर संशोधन केलं तर तुम्हाला भारतीय ग्रंथाशी तंतोतंत मिळते जुळते सूत्र त्या ठिकाणी पाहायला मिळतील. जे भारतीय ग्रंथामध्ये सांगितलेली सूत्र आहेत, विश्वाची उत्पत्ती कशी झाली, निर्मिती कशी झाली, जल कुठून आलं, काय आलं, कसं आलं, सगळे सूत्र तुम्हाला त्या ग्रंथामधून तुम्हाला पाहायला मिळतील. फक्त आपला पाहण्याचा दृष्टिकोन काय झालेला आहे की त्या गोऱ्या चमडीच्या लोकांनी येऊन आपल्या संस्कृतीची छेडखानी केल्यामुळे 1822 नंतर जो त्यांनी आपल्या भारतामध्ये जी संस्कृती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे आपण आपली संस्कृती विसरून गेलो. 1822मध्ये त्यांनी फार मोठा बदल केला आपल्यामध्ये. मी सांगत नाही, मी इतिहास सांगतोय. इतिहासाची विखुरलेली पाने जी आहे ना, ती संशोधन करून मी तुम्हाला सांगतोय. मी माझ्या पदार्थ काहीच सांगत नाही. तुम्ही ती पानं शोधा. जो त्यांच्या संग्रहालयामध्ये धर्मपाल जैन यांनी जाऊन जे संशोधन केलंय, उत्तर प्रदेशचे धर्मपाल जैन यांनी ब्रिटनच्या संग्रहालयामध्ये जाऊन जे संशोधन केलंय, जी आपली संस्कृती त्यांनी त्या ठिकाणी दडवून ठेवलेली आहे, त्यांच्या अधिकारी लोकांनी जे रिपोर्ट लिहून दिलेले आहेत भारतातून ब्रिटनला, त्या रिपोर्टच्या आधारे त्यांनी जे संशोधन केलंय, त्या संशोधनाअंती त्यांनी जे लिखाण करून ठेवलेलं आहे, ब्युटिफुल इंडिया असे जे ग्रंथ त्यांनी त्या ठिकाणी लिहून ठेवलेले, त्या ग्रंथाचं अध्ययन तुम्ही करा. तुम्हाला ती खरी संस्कृती पाहायला मिळेल, तिचं ज्ञान होईल. आणि आता आपण विश्वाची थोडक्यात माहिती घेतली. आता राहिलेली तुम्ही शोधा. आता मी तुम्हाला सांगतोय की आपली भावना आहे किंवा पृथ्वीवर जलप्रलय केव्हा येईल, काय येईल, कोणत्या कारणामुळे येईल, त्याचे मी तुम्हाला थोडक्यात चंद्र आणि पृथ्वीच्या म्हणजे संपर्कानुसार माहिती सांगतो. ज्यावेळेस 20 लाख वर्षाचा कालावधी म्हटल्या जातो किंवा वर्षाला 3.8 सेंटीमीटर चंद्र पृथ्वीपासून दूर जातो, तेवढ्या आता भरपूर जणांचं संशोधन शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की 3.8 इंच चंद्र दूर गेल्याने काही फरक पडत नाही. ठीक आहे, परंतु माणसाच्या शरीराला थोडा जरी धक्का लागला तर संवेदना जाणवतात. त्याचप्रमाणे पृथ्वी आणि चंद्राच्या सुद्धा संवेदना चालतात. ज्या प्लेट्स असतात पृथ्वीमध्ये, त्या प्लेट्स हलल्या जातात. 3.8 इंच जरी चंद्र बाजूला सरकला तरी त्या प्लेटमध्ये घर्षण होतं. किंवा मग जे मानव निर्मित, जसं आता रशिया युक्रेन वगैरे यांची जे युद्ध सुरू आहे, त्याच्यामध्ये जे बॉम्ब हल्ले वगैरे झाले, त्याच्यामध्ये जो स्फोट होतोय, तो स्फोट शेवटी पृथ्वीला धक्का आपण एक सुतळी बॉम्ब जर फोडला तर किमान 10 फुटापर्यंतचा परिसर हादरून जातो. मग 100 किलोचा बॉम्ब जर पडला तर तो परिसर किती दणाणून जाईल, त्या पृथ्वीला हादरा किती बसेल, त्या प्लेट्स काय होतील, याचा विचार केला नाही. किंवा ह्या नैसर्गिक घटना ज्या असतात, ज्याला आपण जलवायू पर्यावरण परिवर्तन म्हटलं जातं. नुसतं जलवायू नाही म्हटलं जात, पर्यावरणसुद्धा त्याच्याशी निगडीत आहे. जलवायू बदलला म्हणजे पर्यावरण बदललं, आणि तिथलं पर्यावरण बदललं म्हणजे तिथली जीवसृष्टी बदलली. पर्यावरण म्हणजे काय? वारा. परंतु त्या पर्यावरणाशी निगडीत जे येणारं जीवसृष्टी आहे ती सुद्धा त्या ठिकाणची बदलते. मग हजारो वर्षापूर्वी
सिंधू, ज्याला आपण इंडस सिव्हिलायझेशन असं म्हणतो, सिंधू संस्कृती, ही हजारो वर्षापूर्वी गडप कशी झाली किंवा त्या ठिकाणची डेव्हलप असणारी, सुसंस्कृत असणारी ती सभ्यता अचानक नष्ट का झाली? तुम्ही कधी विचार केला का? एक दोन प्रेत त्या ठिकाणी, कंकाळ त्या ठिकाणी सापडलेत, बाकीचे लोक गेले कुठं? याचा कधी विचार केलाय? नाही. तर हे जे चंद्र बाजूला सरकतो किंवा ज्या काही घटना घडतात नैसर्गिक, त्याच्यामुळे काय होतं की पृथ्वीवरती ज्याला आपण काय म्हणतो की आवर्षण, दुष्काळ परिस्थिती किंवा मानवनिर्मित ज्या घटना आहेत, आपण एखाद्या ठिकाणची वृक्षतोड केली, जंगल नष्ट केलं, पेटवलं, त्या ठिकाणचं आता खूप मोठं जंगल असेल ते आपण पेटवलं, तिथलं वातावरण चेंज होणार. जसं सध्या आरावली पर्वताची शृंखला नष्ट करण्यात चाललं आहे की 100 मीटर उंचीचे पर्वतरांग जी आहे, जे डोंगर आहेत ते नष्ट करायचे. आता ते 100 मीटर उंचीचे डोंगर जर नष्ट केले तर तिकडून येणारी थंड हवा किंवा तिकडून येणारी जी वाळू आहे ती कुठं सरकणार आहे? त्या आरावली पर्वत नष्ट झाल्यामुळे राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र किंवा दिल्लीला जाऊ शकते. म्हणजे अशा घटना घडू शकतात. तर ह्या घटना काही मानवनिर्मित आहेत, काही मनुष्यनिर्मित आहेत आणि यालाच आपण काय म्हणतो? प्रलय म्हणतो, महाप्रलय म्हणतो किंवा जसे भूकंप होणं, एखाद्या ठिकाणचं वातावरण चेंज झालं. आता त्या काळामध्ये सिंधू घाटीच्या काठावरती खूप मोठी झाडी असेल, ती कुठपर्यंत होती? अफगाणिस्तानपर्यंत सिंधू संस्कृती होती. परंतु त्या ठिकाणची झाडी नष्ट केल्यामुळे किंवा त्या ठिकाणचे डोंगर नष्ट केल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं? 12 वर्षाचं आवर्षण पडलं. काय झालं? 12 वर्षाचं म्हणजे दुष्काळ पडला. आवर्षण म्हणजे दुष्काळ पडला आणि ते दुष्काळ पडल्यामुळे त्या ठिकाणचे लोकांनी, त्या ठिकाणाहून काही लोकांनी इराण, इराकमध्ये प्रवेश केला, काही लोकांनी चीनमध्ये प्रवेश केला, काही लोकांनी पूर्व भारतामध्ये प्रवेश केला, म्हणजे ओडिसा या भागामध्ये, काहींनी दक्षिण भारतामध्ये प्रवेश केला आणि काही लोक गुजरात, महाराष्ट्र अशा ठिकाणी विस्तारित झाले आणि ती सिंधू संस्कृती जी म्हटली जाते ती त्या काळामध्ये अशाच प्रकारे नष्ट झाली. त्या संस्कृतीला नष्ट करण्याला कारणीभूत कोण होतं? एक तर मनुष्य प्राणी स्वतः किंवा त्या काळामध्ये महाभारत काळाचं जे युद्ध झालं ते युद्धसुद्धा कारणीभूत असू शकतं. आता ते युद्ध का कारणीभूत असू शकतं ते मी एका मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की त्या काळामध्ये अनेक शस्त्रास्त्र वापरण्यात आली होती. त्याच्यामध्ये कोणकोणती शस्त्रास्त्र होती? ब्रह्मास्त्र होतं, क्षेपणास्त्र होतं, म्हणजे जे काय नावं असतील. त्यानंतर अमोघ अस्त्र असन, पर्जन्य अस्त्र असन, वायू अस्त्र असन, आग्नेय अस्त्र असन, अशी त्या काळामधली पाशुपत अस्त्र असन, म्हणजे अवाढव्य शक्तीची, ताकदीची शस्त्रास्त्र त्या काळामध्ये भीष्माचार्य, कर्ण, दुर्योधन, द्रोणाचार्य, कृपाचार्य अशा लोकांनी ही हिमाचलच्या बाजूने कुठल्या दिशेला सोडलेली अस्त्र होती? ती गुजरात, राजस्थान आणि सिंधू संस्कृतीच्या दिशेने सोडलेली अस्त्र, म्हणजे आजचं पाकिस्तान अशा भागामध्ये सोडलेली ती अस्त्र होती. आणि त्यामुळे या घटना मानवनिर्मितसुद्धा असू शकतात आणि ह्यालाच आपण काय म्हणतो की प्रलय. अख्खीची अख्खी सिंधू संस्कृती, आता सिंधू संस्कृती मी तुम्हाला सांगतो कुठून कुठपर्यंत होती. गुजरातचा काही भाग, राजस्थानचा बराचसा भाग, इकडं पंजाबचा काही भाग, तिकडं पाकिस्तानचा भाग, अफगाणिस्तानचा भाग, एवढा मोठा परिसर जर मनुष्याच्या
बुद्धीमुळे जर नष्ट होतं तर त्याला महाप्रलय म्हणता येऊ शकतं. तो कोणी निर्माण केलेला आहे? मानवाने निर्माण केलेला आहे. हजारो वर्षापासून पृथ्वी जशीच्या तशीच चालू आहे. आणि तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो, ज्यावेळेस पृथ्वी आज ज्या अवस्थेमध्ये फिरती ती आज 1760 प्रति सेकंद या वेगाने स्वतःभोवती फिरते. तर ज्यावेळेस सुरुवातीला पृथ्वी अस्तित्वात आली त्यावेळेस ती जवळपास 1800 प्रति सेकंद या वेगाने फिरत असावी. कारण तो काळ जो होता तो कसा होता की चंद्र पृथ्वीच्या 24,000 किलोमीटर अंतरावर होता. त्यावेळेस एक दिवस जवळपास 4 ते 6 तासाचा होता. कॅल्क्युलेशन करून बघा, मी सांगतोय म्हणून नाही. तुम्ही शास्त्रज्ञांचा जो डाटा आहे तो डाटासुद्धा चेक करा. त्यांच्या डाट्यानुसार मी तुम्हाला हे सांगतोय की पूर्वीच्या काळामध्ये चंद्र ज्यावेळेस 24,000 किलोमीटरवर पृथ्वीजवळ होता त्यावेळेस त्याची स्पीड, पृथ्वीची स्पीड काय होती स्वतःभोवती फिरण्याची? 1800 प्रति सेकंद किलोमीटर या वेगाने ती फिरायची. आज ते 1760 या प्रतिवेगाने प्रति सेकंद या स्थितीमध्ये फिरते. आज 12 तासाचा दिवस आहे. 24 तासाचा दिवस आहे. दिवस 12 तासाचा, रात्र 12 तासाची, म्हणजे 24 तास. तो एखाद्या वेळेस 25 तासही होऊ शकतो भविष्यात, किंवा 26 तासही होऊ शकतो. म्हणजे पुढचं कॅल्क्युलेशन करून मी तुम्हाला सांगतोय. आता हे कितपत सत्य आहे तुम्ही तो अभ्यास करा. कोणता? शास्त्रज्ञाचाही अभ्यास करा आणि आपल्या हिंदू संस्कृतीच्या ग्रंथाचा सुद्धा अभ्यास करा. ते वाचन करा. त्याच्यातून तुम्हाला तंतोतंत माहिती मिळेल. आणि जोपर्यंत तुम्ही आपल्या संस्कृतीला समजून घेणार नाहीत, त्याचं अध्ययन करणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याची संस्कृती. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, कोणी असो, माणूस असो, मुलगा असो, जे कोणी असेल, सत्य बोलायला काहीच हरकत नाही. स्वतःची बायको कितीही सुंदर असू दे, स्वतःची आई कितीही सुंदर असू दे, पण ते मुलगा असो, माणूस असो, तो मुलगा काय म्हणतो, त्याच्या आईसारखी जर माझी आई असती ना, मी आणखी सुंदर निघलो असतो, माझी आई. आणि तो माणूस किती त्याची बायको सुंदर असू द्या, तो काय म्हणतो, मला अशी बायको भेटायला पाहिजे होती. म्हणजे स्वतःचं किती जरी चांगलं असलं तरी स्वतःवर भावना नाही, दुसऱ्याच्या संस्कृतीचा अभिमान. आपल्या इकडं सध्या काय झालं आहे, टी शर्ट, हाफ चड्डी, त्याला बरमुडा म्हणतात. ठीक आहे, संस्कृती, माझं म्हणणं आहे एवढं बी तळागाळाला नाही गेलं पाहिजे, परंतु ही आपली मानसिकता झालेली. आणि होईल तिथपर्यंत आपल्या संस्कृतीला जपा, आपल्या माणुसकीला जपा. आणि मी सांगतोय म्हणून माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, अभ्यास करा, जेणेकरून आपल्या संस्कृतीचं महत्त्व, ज्ञान, समृद्धी काय आहे ती कळेल. हजारो वर्षापूर्वी एवढंच नाही, ग्रंथामधून तर नाहीच नाही, तरी आपल्या पूर्वजांनी दगडाच्या, पाषाणाच्या त्या मूर्त्यामधून, कैलास वेरुळलेणी बघा, अजिंठा लेणी बघा, त्या शिवनेरीच्या परिसरातील सह्याद्रीच्या कडा कपाऱ्यामध्ये अनेक लेण्या आहेत, त्या ठिकाणी बघा आपली संस्कृती आपल्या पूर्वजांनी ग्रंथाबरोबर दगडामध्ये सुद्धा करून ठेवलेली, जिवंत स्वरूपाची. फक्त
आपल्याला समजून घेण्याची मानसिकता नसल्यामुळे आपण मागे आहोत. आणि ज्यांना त्या संस्कृतीचं महत्त्व नाही कळलं त्यांनी त्या मूर्त्या दगड समजून फोडलेल्या आहेत. तर बंधू आणि भगिनींनो, आपल्या संस्कृतीचं जतन करा, अभिमान बाळगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझी जर माहिती तुम्हाला चुकीची वाटत असेल किंवा मी जर कुठं चुकत असेल तर मला फोन करून सांगा की ह्या ठिकाणी तुम्ही चुकल्या. मी माझी चूक सुधारण्याचा प्रयत्न करेन. आणि आपल्या सर्वांना परत एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.